वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य शाखेची. विषय आहे इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. 49 हा कोड नंबर आहे या विषयाचा. आणि ही प्रश्नपत्रिका आहे 1 मार्च 2025 रोजी, म्हणजे यावर्षी झालेली परीक्षा इथे दिनांक घेतली आहे. शनिवार दिनांक 1 मार्च 2025 रोजी. ही प्रश्नपत्रिका मी यापूर्वीच चॅनलवर पोस्ट केलेली आहे. आज आपण उत्तरं कशी लिहायची ते पाहणार आहोत. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते. उत्तरपत्रिका लेखनाला 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेचे 7 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका अतिशय सोपी होती आणि उत्तरं तुमची चेक करून घ्या की आपले कोणते बरोबर आलेले आहेत, कोणते चुकलेले आहेत. आणि ही प्रश्नपत्रिका आत्ता 11वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 12वी सुरू होणारच आहे, त्यांनाही उपयोगी आहे. या चॅनलच्या प्लेलिस्टवर 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांच्या अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका व्हिडिओ लेक्चर्स आहेत, ते पहा आणि आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात, त्या वाचून फॉलो करायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी. 2, आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा. कोष्टक किंवा आकृती गरज असेल तर उत्तरात लिहायची, काढायची. 3, उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेमध्ये उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहे ते दिलेले आहे. आणि 4थी महत्त्वाची सूचना, सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत. म्हणजे 1 ते 6 प्रश्न आहेत. पहिला, दुसरा, तिसरा हे प्रमुख प्रश्न नवीन पानावरच घ्यायचे आहेत. म्हणजे तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहा. चला तर पाहूया. अर्थशास्त्र इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका आहे यावर्षीची. उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. या प्रश्नपत्रिकेत एकूण 6 प्रश्न आहेत. 6 प्रश्नांची उत्तरं सगळी एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून त्याचे 3 भाग केलेत. पहिल्या भागामध्ये पहिला, दुसरा प्रश्न सोडवलेला आहे. ते व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पाहायचं असेल तर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पहा. आज आपण भाग क्रमांक 2मध्ये दुसरा आणि तिसरा प्रश्न सोडवणार आहोत आणि लवकरच शेवट 5वा आणि 6वा प्रश्न सोडवू. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं तर मी व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला पाहूया. तिसरा आणि 4था प्रश्न, त्याची उत्तरं कशी लिहायची ते समजून घेऊ. प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3. 5 प्रश्न दिले, 3 सोडवायचे आणि 12 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 4 त्रिक 12. 1, सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणती 4 वैशिष्ट्ये. आता जेवढी विचारली आहेत तेवढीच लिहा. 4 वैशिष्ट्ये आहेत आणि 4 गुण आहेत, त्याला 4 मुद्द्यांना 4 गुण. 4च लिहा. जास्त आहेत वैशिष्ट्ये पण कोणती पण 4 लिहा. 2, व्यापारी बँकेची कार्य स्पष्ट करा. आता इथे 4, 2 असं काही अंक दिलेले नाही, त्यामुळे सगळी कार्य लिहा. 3, काळानुसार बाजाराचे प्रकार स्पष्ट करा. इथे पण सगळे प्रकार लिहायचे काळानुसार. आणि 5वं आहे, खालील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढायचा आहे. आकडेवारी तक्त्यात दिलेली आहे. 5, भारतातील विदेशी व्यापाराची भूमिका कोणत्याही 4 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. आता इथे पण 4 मुद्दे म्हटलेले आहेत, 4च लिहायचे, कोणतेही 4 लिहायचे. विदेश व्यापाराची भूमिका स्पष्ट करणारे 4 मुद्दे. आता आपण याची उत्तरं कशी लिहायची ते पाहूया. प्रश्न क्रमांक 1, सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता मी 4 वैशिष्ट्ये घेतलेली आहेत, तुम्ही हे लिहा किंवा दुसरी लिहिली तरी चालते. उत्तर, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. 1, वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था किंवा पेढी, विशिष्ट वस्तूंची किंमत इत्यादींचा अभ्यास केला जातो. 2, किंमत सिद्धांत म्हणून ओळख. सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू आणि सेवांच्या तसेच भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात याचा अभ्यास केला जातो. म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत असेही म्हटले जाते. 3रं वैशिष्ट्य आहे आंशिक समतोलावर भर. सूक्ष्म अर्थशास्त्रात एक उपभोक्ता किंवा एक उत्पादन संस्था इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांना इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचे स्वतंत्रपणे विश्लेषण केले जाते.
म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण हे आंशिक समतोलाचे विश्लेषण असते. आंशिक समतोल विश्लेषणात इतर परिस्थिती कायम असताना या मूलभूत गृहीतकाचा आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. आणि चौथं वैशिष्ट्य आहे विशिष्ट गृहीतकांवर आधारित सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण हे पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकांवर आधारित असते. परंतु वास्तवात अशी परिस्थिती आढळत नाही. सूक्ष्म अर्थशास्त्रातील बहुतांश सिद्धांत हे इतर परिस्थिती कायम असताना या गृहीतकावर आधारित आहेत. प्रश्न क्रमांक 2. व्यापारी बँकेची कार्य स्पष्ट करा. उत्तर: व्यापारी बँकांची कार्ये पुढील प्रमाणे होत. 1. ठेवी स्वीकारणे. ठेवी म्हणजे व्यापारी बँकांसाठी निधीचा मुख्य मार्ग होय. व्यापारी बँका पुढील प्रकारच्या ठेवी स्वीकारतात. 1. मागणी ठेवी. मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवींना मागणी ठेवी म्हणतात. मागणी ठेवींचे पुढील 2 प्रकार पडतात. चालू ठेवी. चालू ठेवी या सामान्यपणे व्यापारी, उद्योग संस्था आणि विश्वस्त मंडळे यांच्याकडून चालू ठेव खात्यात ठेवल्या जातात. चालू ठेव खात्यात खातेदार कितीही वेळा पैसे जमा करू शकतो व मागणीनुसार कितीही वेळा पैसे काढू शकतो. चालू ठेवी खातेदारांना खात्यातील शिल्लकीपेक्षा जास्त रक्कम काढण्याची सवलतही दिली जाते. त्याला अधिकर्ष सवलत असं म्हणतात. बचत ठेवी. बचत ठेवी या विशेषतः पगारदार वर्ग आणि छोटे व्यापारी यांच्याकडून ठेवल्या जातात. बचत ठेव खात्यात खातेदार कितीही वेळा पैसे जमा करू शकतो व मागणीनुसार ठराविक वेळा पैसे काढू शकतो. 2. मुदत ठेवी. निश्चित कालावधीसाठी ठेवल्या जाणाऱ्या ठेवींना मुदत ठेवी म्हणतात. मुदत ठेवीचे पुढील 2 प्रकार पडतात. आवर्ती ठेवी. आवर्ती ठेवी या विशेषतः अल्प प्रमाणात बचत करणाऱ्या बचतदारांकडून नियमितपणे आवर्ती ठेव खात्यात ठेवल्या जातात. आवर्ती ठेवी नियमित बचतीस प्रोत्साहन देतात. मुदत ठेवी. मुदत ठेवी या निश्चित कालावधीसाठी बचतदारांकडून ठेवल्या जातात. बचतदाराला मुदत ठेवीत ठेवलेली रक्कम ठरवून दिलेल्या कालावधीनंतर काढता येते. मुदत ठेवींवर सर्वाधिक दराने व्याज दिले जाते. 2. कर्ज देणे. व्यापारी बँका ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवींचा गरजू व्यक्तीला कर्ज देण्यासाठी वापर करतात. व्यापारी बँका व्यक्ती आणि संस्थांना विविध कारणांसाठी अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीसाठी कर्ज पुरवठा करतात. कर्जाचा कालावधी जितका जास्त असेल तितका कर्जावर जास्त कर्जदर आकारला जातो. याशिवाय व्यापारी बँका ग्राहकांसाठी अधिकर्ष सवलत व हुंडी वटवणे इत्यादी सुविधा पुरवतात. 3. सहाय्यक कार्ये. व्यापारी बँका ग्राहकांच्या वतीने रक्कम जमा करणे व प्रासंगिक देणी देणे, ग्राहकांना सुरक्षित ठेव कप्पा, डीमॅट सुविधा, इंटरनेट बँकिंग सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा इत्यादी विविध सुविधा उपलब्ध करतात. 4. पतनिर्मिती. पतनिर्मिती हे व्यापारी बँकांचे महत्त्वाचे कार्य आहे. व्यापारी बँका प्राथमिक ठेवींच्या आधारे पतनिर्मिती करतात. व्यापारी बँका मागणी व मुदत ठेवींपैकी रोख राखीव निधीच्या गरजेची पूर्तता केल्यानंतर शिल्लक रक्कम कर्ज देण्यासाठी वापरतात. व्यापारी बँका कर्ज देताना कर्जाची रक्कम कर्जदाराच्या खात्यावर जमा करतात. म्हणजेच प्राथमिक ठेवीतून कर्जे दिली जातात व कर्जे देताना दुय्यम ठेवी निर्माण होतात. अशा प्रकारे व्यापारी बँका पतनिर्मिती करतात. प्रश्न 3. काळानुसार बाजाराचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर: काळानुसार बाजाराचे पुढील प्रकार पडतात. 1. अत्यल्प काळ. ज्या काळात उत्पादनाची कोणतीही आदाने बदलून पुरवठा वाढवणे शक्य नसते असा काळ म्हणजे अत्यल्प काळ होय. अत्यल्प काळात वस्तूची किंमत केवळ मागणीद्वारे निर्धारित होते. सर्वसाधारणपणे अत्यल्प काळ हा काही दिवसांचा किंवा एका आठवड्याचा असतो. 2. अल्पकाळ. ज्या काळात उत्पादनाची काही आदाने, उदाहरणार्थ श्रम, काही प्रमाणात बदलून पुरवठा थोड्या प्रमाणात वाढवणे शक्य असते असा काळ म्हणजे अल्पकाळ होय. साधारणपणे अल्पकाळ हा एका आठवड्यापेक्षा अधिक आणि एका वर्षापेक्षा कमी कालावधीचा असतो. 3. दीर्घकाळ. ज्या काळात उत्पादनाची काही आदाने आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते असा काळ म्हणजे दीर्घकाळ होय. सर्वसाधारणपणे दीर्घकाळ हा एका वर्षापेक्षा अधिक आणि 5 वर्षापेक्षा कमी कालावधीचा असतो. 4. अतिदीर्घकाळ. ज्या काळात उत्पादनाची सर्व आदाने म्हणजे स्थिर आदाने आणि बदलती आदाने आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते असा काळ म्हणजे अतिदीर्घकाळ होय. सर्वसाधारणपणे अतिदीर्घकाळ हा 5 वर्षापेक्षा अधिक कालावधीचा असतो. प्रश्न 4. खालील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा. वस्तू अ, ब आणि
क ड दिलेले आहेत. आता वस्तू ज्या आहेत त्याच्या किमती आहेत. 2005मधल्या किमती रुपयात आणि 2010च्या किमती रुपयात आहे. अ वस्तूची किंमत 6, 8, ब ची 16, 18, क ची 24, 28 आणि ड 4, 6. आता यानुसार किंमत निर्देशांक काढायचा आहे. पाहू आपण किंमत निर्देशांकासाठी उभा रकाना करून घ्यायचा. वस्तू घेतलेल्या आहेत अ, ब, क, ड आणि 2005च्या मूळ वर्षातल्या किमती, त्याला P0 म्हणायचं मूळ वर्षाला. आणि 2010च्या किमती आहेत त्याला चालू वर्ष म्हणायचं, त्याला P1 म्हणायचं. किमती मांडून घेतलेल्या आहेत त्या संबंधित वर्षातल्या आणि वस्तूच्या किमती. इथे समेशन P0 म्हणजे यांची बेरीज केली ती आलेली आहे 50. इथे समेशन P1 म्हणजे ह्या P1 चालू वर्षातल्या किमतीची बेरीज केली ती आलेली आहे 60. आणि सूत्रामध्ये किमती टाकायच्यात. किंमत निर्देशांकाचं सूत्र आहे P01 बरोबर समेशन P1 छेद समेशन P0 गुणिले 100. किमती टाकायच्या आहे सूत्रामध्ये 60 छेद 50 गुणिले 100. याचं गुणोत्तर जर काढलं तुम्ही, हे सोडवलं तर P01 बरोबर 120 म्हणजे किंमत निर्देशांक 120 येतो. हे उदाहरण तुमच्या पुस्तकामधलंच आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5. भारतातील विदेशी व्यापाराची भूमिका कोणत्याही 4 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. आता कोणतेही 4 मुद्दे घ्यायचे आहेत. उत्तर: विदेशी व्यापाराची भूमिका पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. 1. परकीय चलन प्राप्ती. विदेशी व्यापारामुळे परकीय चलन प्राप्त होते. प्राप्त विदेशी चलनाचा विविध उत्पादक कार्यासाठी वापर करता येतो. विदेशी व्यापारामुळे स्वदेशी वस्तूंच्या व सेवांच्या उत्पादनास व बाजार विस्तारीकरणास प्रोत्साहन मिळते. 2. गुंतवणुकीस प्रोत्साहन. विदेशी व्यापारामुळे उत्पादकांना वस्तू व सेवांची देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करण्याबरोबरच जागतिक बाजारपेठेत निर्यात करण्याची संधी मिळते. परिणामी देशातील विविध वस्तूंच्या व सेवांच्या उत्पादनास चालना मिळते व त्यासाठी गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळते. 3. श्रमविभागणी आणि विशेषीकरण. विदेशी व्यापारामुळे जागतिक पातळीवर श्रमविभागणी व विशेषीकरण होते. उदाहरणार्थ, या देशातील श्रमिक शेती उत्पादनात कुशल असतील आणि ब देशातील श्रमिक इलेक्ट्रॉनिक उत्पादने बनवण्यात कुशल असतील तर अशा वेळी हा देश शेती उत्पादनात विशेषीकरण प्राप्त करून ब या देशात शेती उत्पादनांची निर्यात करू शकतो. त्याचप्रमाणे ब हा देश इलेक्ट्रॉनिक उत्पादनात विशेषीकरण प्राप्त करून या देशास इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्यात करू शकतो. क्रमांक 4. संसाधनांचे पर्याप्त वाटप आणि वापर. विदेशी व्यापारामुळे प्रत्येक देश उपलब्ध संसाधने अशाच वस्तूंच्या उत्पादनाकडे वळवतो ज्यांच्यापासून कमीत कमी उत्पादन खर्चात महत्तम लाभ मिळू शकतो. उदाहरणार्थ, या देशातील उपलब्ध संसाधनांच्या आधारे कमीत कमी खर्चात गव्हाचे उत्पादन करणे शक्य असेल आणि ब या देशातील उत्पादन संसाधनांच्या आधारे कमीत कमी खर्चात औषधांचे उत्पादन करणे शक्य असेल तर देश गव्हाचे उत्पादन घेऊन ब या देशास गव्हाची निर्यात करतो. त्याचप्रमाणे ब हा देश औषधांचे उत्पादन करून या देशास औषधांची निर्यात करतो. अशा प्रकारे विदेशी व्यापारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर संसाधनांचे पर्याप्त वाटप आणि वापर होतो. प्रश्न क्रमांक 4. खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे, 12 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण, 5 पैकी 3 सोडवायचे, 12 गुण आहेत. आता सहमत आहात किंवा नाहीत लिहायला 1 गुण आणि त्याची कारणं 3 लिहायची, त्याला 3 गुण, असं एका प्रश्नाला 4 गुण. 1. मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो. 2. निर्देशकांना कोणत्याही मर्यादा नाहीत. 3. मागणीची लवचिकता अनेक घटकांवर अवलंबून असते. 4. पुरवठा नियमाला काही अपवाद आहेत. 5. भारतीय अर्थव्यवस्थेत भांडवल बाजार अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पडतो. आपण सहमत, असहमत, सहकारण स्पष्टीकरण करूया. क्रमांक 1. मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो. उत्तर: या विधानाशी मी सहमत आहे. कारणे: 1. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी स्पष्ट केलेल्या मागणीच्या नियमानुसार इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी जास्त होते व किंमत जास्त झाल्यास मागणी कमी होते. 2. मागणीच्या नियमाचे हे विधान पुढील आकृतीद्वारे स्पष्ट करता येते. या प्रश्नात आकृती नक्की काढायची आहे. पहा, इथे आकृती दिलेली आहे. अ आणि क्ष अक्षावर मागणी, आणि य अक्षावर किंमत घेतलेली आहे आणि मागणीचा वक्र दर्शवलेला आहे. हा हा डावीकडून उजवीकडे खाली जाणारा.
मूळ किंमत क आहे त्यावेळेला म इतकी मागणी आहे. किंमत वाढलेली आहे क2 त्यावेळेला मागणी कमी झालेली आहे म2. किंमत कमी झाली क2 त्यावेळेला मागणी वाढलेली आहे म पासून म1. अशा प्रकारे हा वक्र काढायचा आहे. आकृतीचं स्पष्टीकरण पाहूया. वरील आकृतीतून असे दिसून येते की जेव्हा वस्तूची किंमत अ क पासून अ क 2 पर्यंत वाढते तेव्हा वस्तूची मागणी अ म पासून अ म 2 पर्यंत कमी होते. त्याचप्रमाणे जेव्हा वस्तूची किंमत अ क पासून अ क 1 पर्यंत कमी होते तेव्हा वस्तूची मागणी अ म पासून अ म 1 पर्यंत जास्त होते. म हा मागणी वक्र किंमत व मागणी हा व्यस्त संबंध दर्शवतो. म्हणून मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो. 3. घट्टी सीमांत उपयोगिता, उत्पन्न परिणाम, पर्यायता परिणाम, वस्तूचे विविध उपयोग, नवीन ग्राहक वर्ग इत्यादी कारणांमुळे मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो. क्रमांक 2. निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत. उत्तर, या विधानाशी मी असहमत आहे. उत्तर, निर्देशांकाच्या काही मर्यादा पुढीलप्रमाणे आहेत. 1. निर्देशांकास नमुना चुका लागू. निर्देशांकात सर्व घटकांचा समावेश होत नाही. निर्देशांक नमुन्यावर आधारित असतात त्यामुळे निर्देशांकास नमुना चुका लागू होतात. 2. अपुऱ्या आकडेवारीवर आधारित. निर्देशांकात सर्व घटकांचा समावेश न होता नमुन्यांचा समावेश होतो. निर्देशांक तुलनेने अपुऱ्या माहितीच्या आधारे तयार केला जात असल्याने निर्देशांकाच्या निष्कर्षावर मर्यादा येतात. क्रमांक 3. चुकीच्या उद्देशाचा परिणाम. निर्देशांक मोजताना चुकीच्या उद्देशाने अयोग्य मूळ वर्ष निवडले असता निर्देशांकाच्या उपयुक्ततेवर मर्यादा येतात. उदाहरणार्थ, रोजगार पातळीचा निर्देशांक मोजण्यासाठी जाणून बुजून आर्थिक मंदी किंवा दुष्काळ असणाऱ्या असाधारण वर्षाची मूळ वर्ष म्हणून निवड केली असता चालू वर्षात रोजगार पातळीत वाढ झाल्याचे निर्देशांकावरून दिसून येईल, परंतु हे निष्कर्ष वास्तव असतीलच असे नाही. तिसरं विधान आहे, मागणीची लवचिकता अनेक घटकांवर अवलंबून असते. उत्तर, या विधानाशी मी सहमत आहे. 1. वस्तूचे स्वरूप. वस्तूच्या स्वरूपानुसार जीवनावश्यक वस्तू, सुखसोयीच्या वस्तू आणि चैनीच्या वस्तू असे वर्गीकरण केले जाते. जीवनावश्यक वस्तू उदाहरणार्थ अन्नधान्य, औषधे, पुस्तके इत्यादींची मागणी अलवचिक असते. सुखसोयी आणि चैनीच्या वस्तू उदाहरणार्थ कार, अत्तर, सुगंधी द्रव्ये, फर्निचर इत्यादींची मागणी लवचिक असते. क्रमांक 2. पर्यायी वस्तूंची उपलब्धता. जेव्हा वस्तूला बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असतात अशा वस्तूंची मागणी सर्वसाधारणपणे लवचिक असते. उदाहरणार्थ लिंबू सरबत, उसाचा रस इत्यादी. पण वस्तूला बाजारात जवळचा पर्याय उपलब्ध नसेल, उदाहरणार्थ मीठ, तर अशा वस्तूंची मागणी अलवचिक असते. 3. वस्तूंचे अनेक उपयोग. एकाच उपयोगासाठी असणाऱ्या वस्तूची लवचिकता कमी लवचिक असते. विविध उपयोगी वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरणार्थ कोळसा, वीज इत्यादी. क्रमांक 4. पुरवठा नियमाला काही अपवाद आहेत. उत्तर, या विधानाशी मी सहमत आहे. 1. रोख रकमेची तीव्र गरज. जर विक्रेत्याला रोख रकमेची तीव्र गरज असेल तर विक्रेता आपला माल बाजार किमतीपेक्षा कमी किमतीला विकेल किंवा पुरवठा वाढवेल. किमती वाढत नसतानाही विक्री करेल, त्यामुळे पुरवठ्यात वाढ होईल. क्रमांक 2. नाशवंत वस्तू. नाशवंत वस्तूंच्या बाबतीत नुकसान टाळण्यासाठी विक्रेते कमी किमतीला जास्त पुरवठा करू शकतात. उदाहरणार्थ भाजीपाला, अंडी इत्यादी. 3. दुर्मिळ वस्तू. ज्या वस्तू सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाहीत अशा वस्तूंच्या बाबतीत सुद्धा पुरवठा नियम सिद्ध होत नाही. उदाहरणार्थ दुर्मिळ चित्रे, नाणी, मौल्यवान वस्तू इत्यादी. या वस्तूंची निर्मिती पुन्हा करता येत नाही, म्हणून अशा वस्तूंच्या किमती वाढल्या तरी पुरवठा वाढविता येत नाही. क्रमांक 5. भारतीय अर्थव्यवस्थेत भांडवल बाजार अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो. उत्तर, या विधानाशी मी सहमत आहे. 1. परिचालन किंवा कार्यवाही कार्यक्षमता. भांडवली बाजार व्यवहारातील खर्च कमी करतो व व्यवहार प्रक्रिया सुलभ करून समभागाच्या खरेदी विक्रीतील निरसनाची वेळ कमी करून कार्यवाही कार्यक्षमता प्राप्त करण्यास मदत करतो. क्रमांक 2. त्वरित मूल्यांकन. भांडवल बाजार हा समान समभाग आणि कर्ज रोखे किंवा कर्जरोखे साधनांचे उचित आणि त्वरित मूल्य निश्चित करण्यास मदत करतो. 3. समन्वय. भांडवल बाजार वास्तव आणि वित्तीय क्षेत्र, समभाग आणि कर्जरोखे, सरकारी आणि खाजगी क्षेत्र, देशांतर्गत आणि बाह्य निधी इत्यादीमध्ये एकत्रीकरण करतो. अशा प्रकारे आपण 3रा आणि 4था प्रश्न सोडवलेला आहे. लवकरच 5वा आणि 6वा प्रश्न सोडवलेल्या
उत्तराचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओच्या लिंक जरूर पाठवा. आणि तुमची उत्तरं किती बरोबर आली, किती चुकली हे सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकता. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.